रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा, तांत्रिक अडचणींबाबत पोलिसांकडून माहिती घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजितदादा धोक्याने गेले की धोक्याने? सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळबेरे आहे का? राज ठाकरेंकडून शंका व्यक्त, तर सुनेत्रा पवारांनी याबाबत बोललं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला। अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो, स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं। रोहित पवारांकडून छिछोरे धंदे, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका, तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलीनीकरणासाठी? सुनील शेळके यांचा रोहित पवारांना बोचरा सवाल। नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपी अटकेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू। रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर टेक वन या व्हॉट्सअप ग्रुपवर फुटल्याची माहिती, आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कांद्याच्या प्रश्नावर तातडीने बैठक बोलावण्याचे आश्वासन, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमधील प्रशासनाला अद्यापही जाग नाही, पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरच झोपले, निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावरच मुक्काम। नाशिकमधील विश्व मराठी साहित्य संमेलनात आज मराठी शाळा विषयावर परिसंवाद, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती असणार। मराठी शाळांच्या अनुदानापासून ते पटसंख्येच्या प्रश्नापर्यंत अनेक ठोस निर्णयांची अपेक्षा। होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून 6 अतिरिक्त विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय, पनवेल रत्नागिरी आणि दिवा चिपळूण दरम्यान विशेष गाड्या धावणार, प्रवाशांची वाढती गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार।